अलीकडे एका अक्षरकलेच्या रसिकाने विनंती केली होती की राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या नावांचे अर्थ, त्यामागची व्युत्पत्ती आणि त्या नावांचं पौराणिक महत्त्व सांगा. त्याच विनंतीतून मी आज हा व्हिडिओ करत आहे. मित्र हो, रघुवंश म्हणजे धर्म, सत्य आणि कर्तव्य यांचा अखंड प्रवाह. राजा असूनही प्रजेसाठी जगणारी, सत्तेपेक्षा मूल्यांना प्राधान्य देणारी आणि त्यागाला गौरव मानणारी ही सूर्यवंशी परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत नाव ही केवळ ओळख नसून ती एक विचारधारा आणि संस्कार असतो. आणि याच रघुवंशातून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही 4 अमर रत्न जन्माला आली. राम हे नाव रम या संस्कृत धातूपासून आलेले असून जो सर्वांच्या मनात रमतो, आनंद देतो असा त्याचा अर्थ आहे. मर्यादा, करुणा, सत्य आणि आदर्श नेतृत्व यांचा मूर्तिमंत अवतार म्हणून राम ओळखले जातात. म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम ठरतात. लक्ष्मण या नावाची व्युत्पत्ती लक्ष्म किंवा लक्षण या शब्दांपासून मानली जाते, ज्याचा अर्थ शुभचिन्हे, सौभाग्य आणि समृद्धी असा होतो. त्यामुळे लक्ष्मण म्हणजे शुभ लक्षणांनी युक्त व्यक्ती आणि स्वभावता ते निष्ठावंत, धैर्यवान, सेवाभावी व भावासाठी सर्वस्व अर्पण करणारे, म्हणून रामाच्या धर्मयात्रेत सावलीसारखे अखंड साथ देणारे आदर्श बंधू ठरतात. भरत या नावाची व्युत्पत्ती भ्रू या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ धारण करणे, पालनपोषण करणे किंवा सांभाळणे असा आहे. म्हणूनच भरत हे सत्तेचा मोह बाजूला ठेवून कर्तव्य, संयम आणि मूल्यांना प्राधान्य देणारे ठरतात. पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवणारे आणि त्यागाचा सर्वोच्च आदर्श मानले जातात. शत्रुघ्न या नावाची व्युत्पत्ती शत्रू आणि घ्न या 2 शब्दांपासून झाली असून शत्रूंना नष्ट करणारा असा त्याचा अर्थ आहे. शांत, अल्पभाषी पण अधर्माविरुद्ध ठाम उभा राहणारा महापराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी लवणासुराचा संहार करून धर्म संस्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 नावं म्हणजे 4 वेगवेगळे स्वभाव नाहीत, तर रघुवंशाने भारताला दिलेली धर्म, निष्ठा, त्याग आणि शौर्य ही 4 अमर मूल्ये आहेत, जी आजही आपल्याला जीवन कसं जगावं, कर्तव्य कसं निभवावं आणि माणूस म्हणून कसं उंच व्हावं याची दिशा दाखवतात. आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीची ओळख किंवा हाक मारण्याचा ओळखीचा शब्द एवढीच नावाची उपयुक्तता नसून नाव म्हणजे अदृश्य दिशादर्शक, सूक्ष्म प्रेरणास्त्रोत आणि संस्काराची खूण असते. ओम नमो भगवते वासुदेवाय.